खरं तर ही बातमी आपल्या सगळ्यांना आज सकाळीच कळली असेल, कारण 2020 विश्वचषकाच्या साखळीत पाकिस्तानला सलामीच्या सामन्यातच धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलं. यजमान अमेरिकेनं चक्क बलाढ्य पाकिस्तानचा सुपर ओव्हरमध्ये 5 धावांनी पराभव करून नवा इतिहास घडवला. पण विशेष म्हणजे मूळचा मुंबईकर आणि मराठमोळा सौरभ नेत्रावळकर अमेरिकेच्या ऐतिहासिक विजयाचा एक प्रमुख शिल्पकार ठरला. निर्धारित 20 षटकात हा सामना टाय झाला. त्या टाय सामन्यात सौरभ नेत्रावळकरनं 4 षटकात केवळ 18 धावा मोजून 2 फलंदाजांना माघारी धाडलं होतं. मग त्यानंच सुपर ओव्हरमध्ये मॅच विनरची भूमिका बजावली. अमेरिकेनं सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानला विजयासाठी 19 धावांचं आव्हान दिलं होतं, पण सौरभनं त्या सुपर ओव्हरमध्ये इफ्तिकार अहमदला बाद करून पाकिस्तानला केवळ 13 धावाच मिळू दिल्या. त्यामुळे अमेरिकेला 5 धावांनी सनसनाटी विजय साजरा करता आला. अमेरिकेचा हा गटातला दुसरा विजय ठरला. या सामन्यातल्या पराभवानं पाकिस्तानवरचं दडपण मात्र वाढलं असून रविवारच्या साखळी सामन्यात पाकिस्तानसमोर आता भारताचं आव्हान आहे. 2020 विश्वचषकात अमेरिकेच्या पाकिस्तानवरच्या विजयाचा एक प्रमुख शिल्पकार ठरलेला सौरभ नेत्रावळकर हा मूळचा मुंबईचा क्रिकेटर आहे. त्याचं शालेय आणि इंजिनिअरिंगचं शिक्षणही मुंबईतच झालं. याच काळात तो मुंबईसाठी ज्युनियर आणि सिनियर स्तरावरही क्रिकेट खेळला. भारतासाठी 19 वर्षांखालील वयोगटातही तो खेळला. पण इंजिनिअरिंगच्या उच्च शिक्षणासाठी सौरभ नेत्रावळकर अमेरिकेत पोहोचला आणि अमेरिकेला एक सॉफ्टवेअर इंजिनियर आणि एक क्रिकेटरही मिळाला. सौरभचे आईवडील आणि त्याची धाकटी बहीण अजूनही मुंबईतल्या मालाड पश्चिम परिसरात राहतात. प्रथमचं प्रतिनिधी अमेय राणेनं त्याचे वडील नरेश नेत्रावळकर आणि बहीण निधी नेत्रावळकर यांच्याशी साधलेला संवाद. मी सध्या सौरभ नेत्रावळकरच्या मुंबईतल्या निवासस्थानी आपल्यासोबत त्याचे वडील नरेश नेत्रावळकर आणि बहीण निधी नेत्रावळकर आहे. त्यांच्याशी गप्पा मारूया. काका, पहिली प्रतिक्रिया काय? कालचा जो जबरदस्त परफॉर्मन्स झाला, तुम्ही मॅच रात्री जागून बघितलीच असाल, पहिली भावना काय तुमची? नाही, अतिशय सुरेख खेळी केली अमेरिकेच्या सर्व प्लेयरनी. सौरभनी तर चांगली ओव्हर टाकली, सुपर ओव्हर टाकली. सुपर ओव्हर जेव्हा त्यांना दिली तेव्हा थोडीशी धाकधूक होती की 18 रन्स त्यांना 19 रन्स त्यांना करायच्या होत्या आणि पाकिस्तानचे जे फलंदाज होते ते चांगले होते, पण त्यांनी अतिशय विचारपूर्वक ओव्हर टाकली असं मला वाटतं. पण अजून त्याला भरपूर काही पुढे मोठा पल्ला गाठायचा आहे. सौरभची आई आणि त्याची मिसेस सध्या त्याच्यासोबत आहे. काही बोलणं झालं होतं का मॅचच्या आधी किंवा टुर्नामेंटच्या आधी तुमचं सौरभशी तर बोलणं आमचं होतच असतं आणि तो एवढा आम्हाला इनफॅक्ट वाटतं कधी कधी की आम्ही जास्त टेन्स्ड असतो त्याच्यापेक्षा. म्हणजे सुपर ओव्हरच्या वेळी आम्ही एकदम बसतच नव्हतो, उभेच होतो, म्हणजे काही फोन बघत नाही, काही नाही, पण तो एवढा कूल आणि काम असतो. सो हे पण अगेन त्याचं खूपच एक मोठी क्वालिटी आहे त्याची. आणि आई आणि माझी वहिनी तर आम्हाला टीव्हीवर दिसतच होते, ते पण असे खूप टेन्स्ड होते, ते आम्हाला वाटत होतं. आणि सगळ्यात माझ्यासाठी क्युटेस्ट मोमेंट होतं की जेव्हा ते जिंकले तेव्हा त्यांच्यावर फोकस आला आणि त्यांनी एकमेकांना मिठी मारली. हे खूपच एक क्यूट मोमेंट आमच्यासाठी पण ॲज अ फॅमिली होतं. कारण तेच आम्ही पण इथे, मी आणि बाबा पण तेच फील करत होतो जे ते स्क्रीनवर आम्हाला दिसत होतं. समोर पाकिस्तान असला प्रतिस्पर्धी की आपण भारतीय नात्याने समोरच्या टीमला नेहमी चेअर करत असतो. 12 तारखेची जी मॅच असेल भारत आणि अमेरिका, त्याच्यात कुणाला पाठिंबा देणार? मी आज टी शर्ट घातलेत अमेरिकेचं, पण मी स्वतः सांगू इच्छितो की ॲज अ इंडियन सिटीजन आय विल डेफिनेटली वॉन्ट इंडिया टू विन, बट सेम टाइम मला सौरभनी परफॉर्मन्स चांगला दिलेला पाहिजे. ऑफकोर्स आम्ही इंडियन्स आहोत आणि इंडियन क्रिकेट तर आमच्या रक्तातच आहे. ऑब्व्हियसली आम्हाला हवंय की इंडियन्स जिंकावे, पण अगेन की त्याचा पण परफॉर्मन्स चांगला असा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.